Hello everyone. So our next point is customer care. The word customer care actually means caring the customers. It is a process that provides proper product or service support to the consumers. This is done so that they can take advantage of company's particular product or service in best possible manner. Existing customers are as important as prospects. In fact, company needs to care the existing products user or consumer. Uh, at the customer care, people share their difficulties, problem, technical issues, product related inquiries, etc. to support representative. Uh, it is the responsibility of customer care department to help the customer get rid of his product related problems. आता कस्टमर केअर जर बघितलं तर ऍक्च्युअल मिनिंग काय आहे तर केअरिंग ऑफ दी कस्टमर. तर त्यांना त्यांची केअर कशी घेतली जाते तर एकतर प्रोडक्ट्स जे आहेत तर ते सेफ असले पाहिजेत. म्हणजे अगदी सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये जरी आपण बघायला गेलो तरी त्याच्यामध्ये कॅफेन कंटेंट किती आहे तर ते हायलाइट केलेलं असतं. कारण 90s मध्ये काही केसेस झाल्या होत्या की त्याच्यातला ओव्हर कॅफेन कंटेंट जो हायलाइट केला गेला नव्हता त्याच्यामुळे हेल्थला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचदा सांगितलं जातं की सॉफ्ट ड्रिंक्स जे आहेत किंवा थम्सअप कोको कोला जे आहे तर ते रोज पिऊ नये. त्याच्यानंतर दुसरं आहे की जनरल की डिफिकल्टी प्रॉब्लेम किंवा टेक्निकल इश्यूज असतील किंवा काही इन्क्वायरी असतील तर त्याच्यासाठी जे आहे तर सर्व्हिस प्रोव्हायडर ने हेल्प केली पाहिजे किंवा टोल फ्री नंबर असतात, कस्टमर केअर नंबर असतात तर त्याच्या थ्रू त्यांनी इन्फॉर्मेशन जे आहे तर मिळाली पाहिजे. नेक्स्ट आहे customer care service is a process of giving support service to customers before, after, and during the sale of any particular product or service. This kind of support can be given through various modes of communication. First one is telephonic conversation. Telephonic conversation मध्ये कंपनी 24/7 टोल फ्री हेल्पलाईन नंबर्स देते की त्याच्यामध्ये कधीही कस्टमरला किंवा क्लायंटला जर बोलायचं असलं किंवा काही इन्क्वायरी करायची असेल, काही इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स असतील तर ते त्यांना सॉल्व्ह करता येतात. आणि म्हणूनच आपण जेव्हा BPO सर्व्हिसेस बघतो टेलिकम्युनिकेशन मधल्या तर ते 24/7 वर्क करत असतात आणि त्यांचे जे एम्प्लॉईजचे शिफ्ट आहेत तर त्या पण 3 शिफ्ट मध्ये ते वर्क करत असतात. नेक्स्ट आहे live chat support. It is a kind of online support mode in which people clear their doubts through chatting with customer care representatives. Normally, this service can be found on the official website of the company. It can be 24/7 live chat supported by the company. आता जसं टेलिफोनिक कन्व्हर्सेशन होतं तर तसं चॅटिंग जे आहे किंवा मेसेजिंग जे आहे तर त्याच्या थ्रू सुद्धा हेल्प मिळू शकते. आता आपले साधे मोबाईल आहेत तर मोबाईल मध्ये सुद्धा आपल्याला एखादी स्कीम ऍक्टिव्हेट करायची असेल किंवा तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हेटेड स्कीम्स किंवा बाकीचे जे काही स्कीम आहेत मोबाईल साठी की कॉलर ट्यून असेल, तुमचा बॅलन्स असेल, तुमचं नेटवर्क सॉरी इंटरनेट पॅक जे आहेत तर ते किती संपलेत काय तर हे सगळ्या गोष्टी सुद्धा आपण चेक करत असतो. तर हे काय आहे तर लाईव्ह चॅट सिस्टीम सपोर्ट आहे हा सुद्धा. आणि आपल्या कॉलेजचं जसं ऍप आहे ऍप बोलते व्हॉट्सअप बोट जी सिस्टीम आहे तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही कधीही इन्क्वायरी करू शकता. मग त्याच्यावर टाइम टेबल आहे किंवा एक्झामचे डिटेल्स आहेत
फी स्ट्रक्चर आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 24/7 जे आहेत तर त्या अवेलेबल आहेत. नेक्स्ट आहे ईमेल सपोर्ट. It is also kind of customer care support service which runs with the use of email process. आता मेल्स जे आहेत तर ते ऑटोमेटेड असतात किंवा मॅन्युअल सुद्धा असतात. तर मोस्टली ऑटोमेटेड सिस्टीम जी आहे तर ती यूज केली जाते की तुम्ही जेव्हा मेल करता एखाद्या इन्क्वायरीसाठी किंवा एखाद्या प्रॉब्लेमसाठी, तर तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळतो की काय पद्धतीने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. आणि जर तो ऑटोमेटेड असेल तर तिथे मेन्शन केलेलं असतं की त्याच्यावर रिप्लाय देऊ नका म्हणून. नेक्स्ट आहे कंपनी प्रॉफिट चेन. CRM recognizes the importance of initiating and remaining and enhancing relationships with one's customers. The customer service delivery function revolves around CRM and is focused on satisfying customers, creating customer loyalty, and whenever possible, creating commitment between company and customer. It is expected that satisfied customer will provide positive word of mouth, buy a great variety of products and service, and trend up, which will in turn increase profits and improve company value. प्रॉफिट चेन जर कन्सिडर केली तर एक्झिस्टिंग कस्टमर जे आहेत तर ते सॅटिस्फाय झाले, ते लॉयल कस्टमर्स म्हणून कन्व्हर्ट झाले, तर अल्टिमेटली ते तुमची पॉझिटिव्ह माउथ पब्लिसिटी जी आहे तर ती करणार आहेत आणि त्याचा खूप जास्त स्ट्रॉंग इम्पॅक्ट असेल. रेफर करतील प्रोडक्ट, त्यांचं रिपिटेटिव्ह बाईंग बिहेवियर असेल आणि त्याच्यामुळे पुढे एक डायग्राम आहे the customer company profit chain. First one is service quality and other control marketing variables, then customer satisfaction, customer retention and loyalty, company profitability and value. आता one by one आपण पॉइंट बघूया ह्याच्यातले. तर सर्व्हिस क्वालिटी अँड अदर कंट्रोल्ड मार्केटिंग व्हेरिएबल्स मध्ये the companies that have adopted CRM orientation recognize the importance of providing quality service to maintain high level of customer satisfaction. Understanding the relationship between satisfaction, loyalty and profit is crucial to the development of CRM generated marketing strategies. If satisfaction is the key to creating, maintaining, and enhancing customer relationships, then measurements of CRM effectiveness can be based on the rich array of satisfaction measures that already exist, and marketing strategies can be developed that focus on increasing customer satisfaction. जे प्रॉडक्ट्स आहेत तर त्याची क्वालिटी आहे तर ती मेंटेन झाली पाहिजे. ज्या ऑर्गनायझेशनने CRM ओरिएंटेशन सिस्टीम इम्प्लिमेंट केली आहे तर त्याच्यामध्ये कस्टमर ची कम्युनिकेशन जे आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे किंवा व्हॅल्यू टू द कस्टमर ही खूप जास्त इम्पॉर्टंट क्रायटेरियाज आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन. The final aim to CRM is customer satisfaction. Customer satisfaction has been defined as satisfactory post-purchase experience with a product or service given an existing pre-purchase expectation. सिंपल डेफिनेशन जर बघायला गेलं तर प्री परचेस एक्सपेक्टेशन जे असतात तर ते आफ्टर परचेस म्हणजे पोस्ट परचेस फेज जे आहे तर त्याच्यामध्ये फुलफिल झाले पाहिजेत. तर कस्टमरची सॅटिस्फॅक्शन लेवल जी आहे तर ती फुलफिल झाली असं आपण कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या मूवीचा ट्रेलर बघतो, आपले काहीतरी एक्सपेक्टेशन असतात त्या मूवीच्या ट्रेलर वरून की मूवी कसा असेल, काय असेल. तो मूवी बघायला जातो आपण आणि त्याच्यानंतर तो मूवी
एकतर बियॉन्ड एक्सपेक्टेशन असतो, ऍज पर एक्सपेक्टेशन असतो किंवा बिलो एक्सपेक्टेशन असतो आणि मग मूवीचे रेटिंग ठरतात की जर तो बिलो एक्सपेक्टेशन किंवा बिलो ऍव्हरेज असेल की ट्रेलर बघून खूप भारी असेल असं वाटलेलं पण मूवी मध्ये काही दम नाहीये किंवा मूवी काही एवढा खास नाहीये, तर हे काय आहे की सॅटिस्फाय नाही झाला कस्टमर. तेच जर ऍज पर सॅटिस्फॅक्शन किंवा बियॉन्ड सॅटिस्फॅक्शन काहीतरी त्या मूवी मध्ये असेल तर कस्टमर जो आहे तर तो सॅटिस्फाय होणार आहे. तर ही डेफिनेशन आहे की प्री परचेस एक्सपेक्टेशन आणि सॅटिस्फॅक्टरी लेवल आफ्टर पोस्ट परचेस एक्सपिरियन्स. Next, customer satisfaction is a marketing term that measures how products or services supplied by a company meet or surpass a कंझ्युमर्स एक्सपेक्टेशन. जसं मगाशी सांगितलं की प्रोडक्ट आणि सर्व्हिस काय पद्धतीने प्रोव्हाइड करतात, कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय आहेत. कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज इम्पॉर्टंट बिकॉज इट हेल्प्स मार्केटर्स अँड बिझनेस ओनर्स टू मॅनेज अँड इम्प्रूव्ह देअर बिझनेसेस. Customer satisfaction is difficult to measure because it is harder to qualify the satisfaction level. Measuring customer satisfaction offers an immediate, meaningful, and objective feedback about customer preferences and expectations. Customer satisfaction is measured at the individual level, but it is reported at an aggregate level. आता कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्या थ्रू रिसर्च अँड डेव्हलपमेंटला किंवा अनालिसिसला हेल्प होते की त्याच्यामध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस मध्ये काही चेंजेस करायचे असतील, इम्प्रुव्हमेंट करायचे असतील तर. आणि इंडिव्हिज्युअल लेवलला जरी ते मेजर केलेले असते तरी ते ऍग्रिगेट कॅल्क्युलेट केले जातात, अनालाइज केले जातात. नेक्स्ट डेफिनेशन. Satisfaction can be broadly characterized as a post-purchase evaluation of product quality given by pre-purchase expectations. Satisfaction is the consumer's response to an evaluation of the perceived uh, discrep discrepancy uh, between prior expectations and the actual performance of the product as perceived after its consumption. मगाशी जसं सांगितलं की एक्सपेक्टेशन आणि एक्सपिरियन्स जो आहे तर त्याच्यामध्ये गॅप नसेल, ते मॅच करत असतील तर सॅटिस्फॅक्शन लेवल फुलफिल होते. Importance of customer satisfaction. Customer satisfaction leads to growth of business and survival. Satisfied customers remain loyal to the firm. They buy in larger quantities and more frequently. Sharing of valuable experience enhance company's goodwill, helps to develop brand loyalty. आता हे इम्पॉर्टन्स जे आहे तर त्याच्यामध्ये एकतर सॅटिस्फॅक्शन कस्टमरची इन्क्रीज होत असेल तर बिझनेसची ग्रोथ होते आणि बिझनेस सर्व्हाइव्ह होतो. त्याच्यानंतर कस्टमर लॉयल होतात त्या फर्म किंवा ऑर्गनायझेशनच्या प्रोडक्टसाठी. त्याच्यानंतर त्यांना रिगार्डिंग प्रोडक्ट जे आहेत तर ते फ्रिक्वेंटली बाय केले जातात किंवा बल्क परचेस केलं जातं. त्याच्यानंतर त्यांची एक्सपिरियन्स जो शेअर केला जातो तर त्याने कंपनीचं गुडविल जे आहे तर ते इन्क्रीज होतं आणि ब्रँड लॉयल्टी जी आहे तर ती डेव्हलप व्हायला हेल्प होते. नेक्स्ट आहे कस्टमर लॉयल्टी. कस्टमर लॉयल्टी इन्व्हॉल्व्स अट्रॅक्टिंग दी राईट कस्टमर, getting them to buy greater quantities and spread good message about the brand or product or a service through word of mouth. Customer loyalty may be built by constantly being in touch with customer by way of email, telephone, web interface, wishing cards, etc. Loyal customers believe the products and services purchased from their supplier are superior to those of the competition. आता कस्टमर लॉयल्टी जर बघितली तर एकतर त्यांना
प्रॉमिसिंग गुड्स आणि सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या प्रोव्हाइड करणं आणि त्यांची सॅटिस्फॅक्शन लेवल फुलफिल होणं, त्याच्याही पुढे जाऊन त्यांचा कॉन्स्टंटली कॉन्टॅक्ट मध्ये राहणं, मेल, टेलिफोन, मेसेजेस किंवा विशिंग कार्ड आहेत. तर त्याच्यामुळे कस्टमर लॉयल्टी बिल्ड होते. त्याची हेल्प कुठे होते तर कंपनीचं गुडविल क्रिएट होण्यामध्ये आणि माउथ पब्लिसिटी जी आहे तर ती केली जाते. नेक्स्ट आहे लिंक बिटवीन परफॉर्मन्स ऑब्जेक्टिव्ह अँड एम्प्लॉई इन्सेंटिव्ह. हे पॉइंट्स जे आहेत, there are certain factors that contribute for achievement of customer loyalty. एकतर परफॉर्मन्स ऑब्जेक्टिव्ह फुलफिल होऊन आणि कस्टमर इन्सेंटिव्ह जे आहेत तर त्यांचं लिंकिंग, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ कस्टमर फोकस कल्चर इन दी ऑर्गनायझेशन, consistent support from management, clarity of customer segments and their needs, initiatives for providing customer services, continuous training to employees. कस्टमरला फोकस केल्यानंतर त्यांचे जे ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह जे आहेत तर ते फुलफिल झाले पाहिजेत. त्याच्यानंतर कस्टमर चा फोकस जो आहे तर तो डेव्हलप झाला पाहिजे ऑर्गनायझेशन कल्चर पर्स्पेक्टिव्ह साठी. त्याच्यानंतर मॅनेजमेंटचा सपोर्ट असायला पाहिजे की कस्टमर ओरिएंटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी. त्याच्यानंतर कस्टमर सेगमेंट च्या ज्या नीड आणि वॉन्ट आहेत तरी त्याच्याबद्दल क्लॅरिटी असायला पाहिजे. त्याच्यासाठी त्याचा प्रॉपर स्टडी, मग सर्वे असतील किंवा रिसर्च असेल. त्याच्यानंतर कस्टमर सर्व्हिस साठी इनिशिएटिव्ह घेतले गेले पाहिजेत आणि एम्प्लॉईज जे आहेत जे कस्टमर हँडल करतात तर त्यांना प्रॉपर ट्रेनिंग जे आहे तर ते प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे. नेक्स्ट आहे customer loyalty ladder. Due to attention is given to marketing and customer service to retain current customers by increasing their customer loyalty. Organizations employ loyalty programs which reward customers for repeat business. Customer loyalty ladder is systematic way of classifying customer of an organization into 5 different categories depending upon the business level engagement of customers with the organization. आता कस्टमर लॉयल्टी लॅडर जे आहे तर ते 5 कॅटेगरी मध्ये त्यांनी डिफाईन केले. पहिलं आहे सस्पेक्ट. एनी पर्सन हू रीड्स, hears, views ads, books, brochures or other promotional material or encounters some other type of publicity is suspect. त्याच्यामध्ये सस्पेक्ट म्हणजे तुमचा कस्टमर कोणीही असू शकणार आहे की ज्याने तुमची ऍडव्हर्टाइजमेंट आहे किंवा ब्राउचर आहे, बुक जे आहे तर तुम्ही ज्या थ्रू पब्लिसिटी करताय, म्हणजे अगदी सोशल मीडिया असेल तरी तुमची ऍड बघितली आहे, वाचली, ऐकली आहे तर ते तुमचे सस्पेक्ट आहेत की जे तुमचे कस्टमर कन्वर्ट होऊ शकतात. त्याच्यानंतर प्रॉस्पेक्ट, someone who pays attention to firm's promotional aspect, की जो इंटरेस्टने तुमचे ऍडव्हर्टाइजमेंट किंवा प्रोडक्ट जे आहेत तर तो सर्च करतो किंवा इन्फॉर्मेशन घेतो तर तो आहे प्रॉस्पेक्ट कस्टमर. नेक्स्ट आहे कस्टमर who buy the firm's product or service, who actually buys the product, customer. Then client, a customer who buys a product service from a firm for a second time. की रिपिटेटिव्ह बिहेवियर जेव्हा येतं तेव्हा तो क्लायंट म्हणून कन्वर्ट होतो. आणि नेक्स्ट आहे ऍडव्होकेट, अ सॅटिस्फाईड कस्टमर who gives unpaid publicity or advertisement for the product or service of a business operative by spreading good opinion. ऍडव्होकेसी की तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस बद्दल बाहेर माउथ पब्लिसिटी जी आहे तर ती पॉझिटिव्ह वेने केली जाते तर तो ऍडव्होकेट म्हणून कन्वर्ट झाला, त्या फेज मध्ये गेला. नेक्स्ट आहे कस्टमर रिटेन्शन. It is known fact that remaining
customers is far more cost effective than recruiting new ones. Some customers are identified to be more profitable than others, and therefore firms drop effective CRM strategies to retain those valuable customers for a win-win situation. For most companies, 80% of the profit comes from the 20% of customers. कस्टमर रिटेन्शन हा पॉइंट आपण बऱ्याचदा डिस्कस केलाय की कस्टमर रिटेन करण्यासाठी जेवढी कॉस्ट लागते तर ती कम्पॅरेटिव्हली लेस असते, कारण 5 to 10 times मोर कॉस्ट न्यू कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी लागते कस्टमर रिटेन्शन पेक्षा. सो तुमचा एक्झिस्टिंग कस्टमर तुम्हाला जितका बिझनेस आणि प्रॉफिट कमावून देऊ शकत असतो, तर तो जवळजवळ 80% प्रॉफिट जो आहे तर तो 20% रिटेन कस्टमर्स कडून जनरेट होत असतो ऑर्गनायझेशनला. तर त्याच्यामुळे कस्टमर रिटेन्शन हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे बिझनेस ऍक्टिव्हिटी मधला. ऍडव्हान्टेजेस ऑफ कस्टमर रिटेन्शन बघूया. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे पॉसिबिलिटी ऑफ रिपीट बिझनेस. Effective services that lead to customer satisfaction will make customer come back, thus giving repeat business. Repeat business is a win-win proportion for the business service provider and the customer. The business reduces the cost of customer acquisition, while the customer reduces the cost of finding a reliable vendor, and thus also saves on costs associated with switching vendors. बाईंग बिहेवियर जे आहे तर ते रिपिटेटिव्ह असेल तर पॉसिबिलिटी असते की तुमचा कस्टमर जो आहे तर तो रिटेन होऊ शकतो. तो जर दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे स्विच झाला तर मग तो कस्टमर तुमचा गेला, मग तो रिटेन झाला नाही असं कन्सिडर करू शकतो. Reduce cost for customer acquisition. Acquisition of customer has certain associated costs. These include the cost associated with advertising, following up, sales demos, travel, and meeting costs, etc. Having a repeat customer means that the customer is already aware of the company's processes and can predict certain quality of output, and thus minimizing the cost involved in new customer acquisition. रिड्यूस कॉस्ट फॉर कस्टमर ऍक्विजिशन मध्ये की नवीन कस्टमर जे आहेत तर ते अक्वायर करण्यासाठी जास्त कॉस्ट लागते, त्यापेक्षा कस्टमर रिटेन्शन जे आहे तर ते खूप जास्त सोपं पडतं. आणि कस्टमर लॉयल्टी किंवा रिटेन्शन मुळे माउथ पब्लिसिटी हा ऍडव्हान्टेज मिळतो. पॉइंट रिपीट झालाय तिथे अर्थात. फॉस्टरिंग greater interaction between business and customers. त्याच्यामध्ये today's marketers are increasingly moving away from mass produce standard products and services towards a more customized market where products and services are tailored to meet customer specific requirements. Having a repeat customer is an opportunity to build a more focused relationship based on customer specific needs and requirements. त्याच्यामध्ये बिझनेस आणि कस्टमर मधलं इंटरॅक्शन जे आहे किंवा बॉन्डिंग जे आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड होतं आणि त्याच्यामुळे रिपिटेटिव्ह बाईंग बिहेवियर जे आहे किंवा ब्रँड बिल्डिंग जे आहे, गुडविल आहे कंपनीचं, तर ह्या गोष्टी बिल्डअप होत असतात. मार्केट मधली व्हॅल्यू जी आहे तर ती कंपनीची क्रिएट होत असते. नेक्स्ट आहे हॅव्हिंग मोर डिलायटेड कस्टमर्स. इफेक्टिव्ह कस्टमर
retention strategy allows moving from the zone of customer satisfaction to customer delight. Customer delight is achieved only when there is a perfect synergy between the buyer and seller. When the seller understands exactly what the buyer need and the buyer understands what the seller can deliver exactly what he needs. आता कस्टमरचे एक्सपेक्टेशन जे आहेत तर त्याच्यानुसार सेलर जे आहे तर त्याने ते प्रोडक्ट जे आहेत किंवा सर्व्हिसेस जे आहेत तर त्या डिलिव्हर केल्या गेल्या पाहिजेत तरी त्यांची सॅटिस्फॅक्शन लेवल जे आहे तर ती फुलफिल होईल. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला कस्टमर पर्स्पेक्टिव्हने तर कस्टमर सुद्धा कुठला कुठला सेलर जो आहे तर तो त्यांच्या नीड्स किंवा डिमांड जे आहेत तर त्या फुलफिल करू शकेल याचा विचार करतात. आणि ह्या दोन्ही गोष्टी इंटरलिंक आहेत. सिनर्जी इफेक्ट आहे हा आणि त्याच्यामुळे कस्टमर रिलेशनशिप आहे तर ती बिल्ड होते आणि कस्टमर रिटेन्शन जे आहे तर ते करता येऊ शकतं. आता पुढचा पॉइंट आहे स्ट्रॅटेजीज फॉर कस्टमर रिटेन्शन. हा नेक्स्ट लेक्चरला बघूया आपण.